कशी झाली नवीन पूर्ण छान झाली का मग धर्मासाठी झुंजावे झुंजोनी अभ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपले. अभ्यास मोहीम पण झाली असेल काय थोडक्यात अभ्यास मोहीम मध्ये काय असं एकदम नवीन काहीतरी शिकायला भेटलं असं काहीतरी. जेव्हा तानाजी मालुसरे आणि त्यांचे मावळे जेव्हा डोंगरगिरीचा कडा चढून वर आले होते तेव्हा आतमधून कल्याण दरवाजा खोलण्यात आला होता आणि कल्याण दरवाजामध्ये सूर्यजी आणि जे मामा आहेत ते वाट बघत होते. आणि जसा कल्याण दरवाजा खोलला तसे आपले सगळे मावळे आतमध्ये आले गडावर आणि पूर्ण गड आपला काबीज केला. ही तोफ निकामी केलेली. हा जो इथं बत्ती द्यायची जागा आहे इथे खिळा टोकून तो खिळा मोडून टाकला म्हणजे ही तोफ निकामी झाली. लास्ट टाइम जेव्हा आपण इथे आलो होतो तेव्हा आपल्या डोळ्यातून पाणी आलं होतं. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. सकाळ मित्रांनो नमस्कार. आणि आज आपण आहोत सिंहगडावर आणि गड आला पण सिंह गेला. तानाजी मालुसरे यांचं वीर कथा तर सगळ्यांना माहितीच आहे पण आज आपण गडावर चाललो आहोत. हा माझा दुसरा टाईम आहे. मी एकदा आलो होतो पावसाळ्यामध्ये खूप गर्दी होती कुठं जाता नव्हतं आलं. मी आय थिंक फक्त धान्याचं कोठार बघितलं होतं आणि समाधीस्थळी गेलो होतो आणि लोकमान्यांचा जो वाडा आहे वरती तिथे गेलो होतो. बस तेवढंच काही गोष्टी बघितल्या होत्या आणि पाण्याचे टाके वगैरे बघितले होते. पण आज आपण पूर्ण गड एक्सप्लोअर करणार आहे नीट एकदम. जाऊया आता. ही जी मित्रांनो ही गडावर येण्याची पायवाट आहे आणि पायवाट बरीच लांब गेलेली इकडनं अशी तिकडून खाली अशी उतरली. ही जी गाडी येते ते तुम्ही गाडीवर सुद्धा येऊ शकता. आपण तर गाडी घेऊन आलो आहे वरती आणि तुम्ही पायीसुद्धा येऊ शकता ट्रेक करत. 2 मार्ग आहेत गडावर येण्यासाठी. आणि हा इथे पुणे दरवाजा आहे. पुण्याच्या साईडला तोंड करून आहे. हे इकडे पुणे दरवाजाच्याच क्लोजला जाऊ आपण. तर इथे एक पाटी लावली आहे त्याच्यावर असं लिहिलं आहे की या किल्ल्यावर नरवीरांनी भरपूर झेंडे फडकवले आणि आपला सोन्याचा दिवस दाखवला म्हणजे हे स्वातंत्र्य. म्हणजे सगळ्यात पहिले 1670मध्ये तानाजी मालुसरेंनी या किल्ल्यावर भगवा फडकवला आणि हा किल्ला स्वराज्यामध्ये आणला. आणि दुसरं म्हणजे नावाजी बालकडे यांनी हा किल्ला 1693मध्ये परत स्वराज्यामध्ये आणला होता आणि त्यानंतर हा किल्ला स्वराज्यामध्येच होता आणि राजाराम महाराजांनी या किल्ल्यावरच देह सोडला होता. तर हा या किल्ल्याचा इतिहास आहे पूर्ण. या किल्ल्याचा इतिहास डिस्क्रिप्शनमध्ये देईलच आणि जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन. आल्याच इथे एक मॅप बघायला भेटतं आपल्याला पूर्ण सिंहगडाचा. मित्रांनो आल्या ही पुणे दरवाजा 2 आहे. हा जो खाली होता तो पुणे दरवाजा 1 होता. हा 2 आहे आणि ही जी वाट जाते ही खंदक कड्याकडे जाते. इथे एक पाण्याचा टाका आहे आणि हा तो कडा आहे मित्रांनो. हे बघा तो तिकडे पूर्ण सिंहगड किल्ला. हा चला जाऊया पुणे दरवाजातून वरती. मग धान्याचं कोठारापर्यंत आपल्याला सगळं दिसतं. तसं त्या वाटेने परत रिटर्न जाणार आहे. या दरवाजातून पुणे दरवाजा 2. हा पुणे दरवाजा 2 मित्रांनो. पुढे अजून एक दरवाजा आहे. आपला 3रा दरवाजा आणि लास्ट दरवाजा असणार आहे. बघा महादरवाजा आणि याच्या पुढे 2 देवडे आहेत मोठ्या. हा महादरवाजा. दरवाजा इथे नाही कालांतराने दरवाजाचा तुटला आहे दरवाजा कालांतराने पण हे देवड्या आणि दरवाजाचा जो भाग आहे
तो अजूनही शाबूत आहे. दरवाजातून आल्या तिथं आपल्याला तोफखाना बघायला भेटते बघा. इकडे तोफखाना. किल्ले फिरलो मित्रांनो, पण हे जे दारुगोळ्याचं कोठार आहे हे आपल्याला एकदम शाबूत बघायला भेटते बघा. हे दारुगोळ्याचं कोठार अजूनसुद्धा शाबूत आहे मित्रांनो. इथे एक आहे काहीतरी, काय माहिती काय. हे दारुगोळ्याचं कोठार. 4 दरवाजे आहेत, 1 2 3 आणि 4. छान एकदम. आत्ता आपण गणेश टोकाकडे निघालो. जो मॅप आहे खाली मित्रांनो दिलेला, तो मॅप जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला सिंहगड बघण्यासाठी एकदम सोपं होईल. आणि गुगल मॅपचा पण सहारा घ्यायचा, जेणेकरून अजूनच सोपं होईल सगळं. जुन्या पायऱ्या आपल्याला बघायला भेटते तिथं. आलो टोक आलो. ते बघा लांब पल्ल्याची तोफ एक. खूप मोठी तोफ आहे. तोफेचं वैशिष्ट्य म्हणजे ही तोफसुद्धा पंचधातूंनी बनवलेली आहे. आणि या तोफेचा प्रकार आहे मित्रांनो बांगडी तोफ. तुम्ही जंजिरा किल्ल्यावर जेव्हा आपण गेलो होतो तेव्हा कलाल बांगडी बघितली असेल, सेम तोच प्रकार आहे. ह्या ज्या बांगड्या आहेत या नंतर इकडे आल्याच्या नंतर जोडल्या गेल्या, म्हणून या तोफेला बांगडी तोफ बोलतात. नंतर आणून इथे वेल्डिंग केले. हां, ही तोफ निकामी केलेली. हा जो इथं बत्ती द्यायची जागा आहे, इथे खिळा टोकून तो खिळा मोडून टाकले, म्हणजे ही तोफ निकामी झाली. त्यामुळे त्याचं आपल्याला बत्ती द्यायची जागा बघायला नाही भेटत आहे. गणेश पॉईंटवर आहे आत्ता आपण. इथून आपल्याला वर जायचं आहे. पुढे काय लागेल ते आता बघू आपण. गणेश पॉईंटच्या इथून आल्याच्यानंतर इथे 2 तोफा आहेत. या 2 तोफा बघायला भेटतात आपल्याला. इथे एक पडलेली वास्तू आहे, पण ती काय माहिती. जुनं बांधकाम काय दिसत नाही. जास्त वन विभागाचं विश्रामगृह आहे, अख्खं पडलेलं आहे. पण चला, लोकमान्यांचा वाडा तुमच्या इथे इथून पुढे गेलं तर लोकमान्यांचा वाडा बघायला भेटतो आपल्याला, जिथे लोकमान्य वास्तव केलेलं लोकमान्यांनी. इथे लोकमान्यांचं निवासस्थान आहे, पण ते बंद आहे. लोकमान्यांची मूर्ती बघायला भेटते आपल्याला इथं. आणि या 2 तोफा आहेत. गेट आहे पण बंद आहे पूर्ण. इकडून पुढे आल्याच्या नंतर राजाराम महाराजांची समाधी आहे खाली. इथे हनुमानांचं मंदिर आहे. पाण्याचं टाकं बघायला भेटते समाधी स्थळाच्या बाजूला. हे इथे समाधी स्थळ आहे राजाराम महाराजांचं. मध्ये आपल्याला जुनं मंदिर बघायला भेटते. आणि नंतर मग ह्याचा जीर्णोद्धार केला आणि हे बाकीचं बांधण्यात आलं आहे. छत्रपती राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र होते. आणि छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू 1700मध्ये या किल्ल्यावर झाला. 1700मध्ये या किल्ल्यावर त्यांनी देह सोडला आणि त्यांची ही समाधी पाठीमागे आपण बघतोय ती. समाधीच्या पाठीसुद्धा इथे एक टाक आहे. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांचे समाधीचे जे पूजा करायचे त्यांचे वंशज म्हणजे सरदार हरिजी डमडेरे यांचं निवासस्थान हे इथे. निवासस्थान पण पूर्णपणे पडलेलं आहे. त्यांचे वंशज कुठे आहेत काय माहिती. निघूया आता आपण पुढे. इकडे पाठीमागे कलावंतीन बुरुज शेवटचं टोक बोलू शकतो आपण. आणि इथेच चोर दरवाजा आहे. तर कुठे काय माहिती आहे वाटतं मित्रांनो चोर दरवाजा. आज असणारे पडला असणारे पूर्ण वाट पूर्ण गेली बघा खाली. देवनागिरीच्या कड्यावर
म्हणजे जिथून तानाजी मालुसरे आणि मावळे वरती कडा चढून आले होते ती जागा, जिथून आपली घोरपड चढली होती यशवंती, तो हा कडा, डोनागिरीचा कडा हा वाला. हा कडा चढून आले होते. कसं आहे डेंजर. असे 2 पॉईंट आहेत बघा, हे बंदुकीचे पॉईंट असतात. इकडे एक आहे आणि इकडे एक आहे, हे 2 पॉईंट. सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट गोष्टी सगळ्या. डोनागिरीतून आम्ही असं आतमध्ये शिरलो बाले किल्ल्याला जाण्याकडे रस्ता, जो तानाजी मालुसरे स्मारकाकडे जातो. तिकडे आता आपण चाललो. आता आपण स्मारकाकडे आलो. इथे शांतता ठेवणे इम्पॉर्टंट आहे. लास्ट टाइम जेव्हा आपण इथे आलो होतो तेव्हा आपल्या डोळ्यातून पाणी आलं होतं मित्रांनो, या सगळ्या गोष्टी बघून. हे आपले तानाजी मालुसरे मामा यांनी शपथ घेतली होती की कोंढाणा सर करणार. गड आला पण सिंह गेला. आणि हे सगळे ते वीर जे या लढाईमध्ये मारले गेले. किल्ले कोंढाणा उर्फ सिंहगड. आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे. ते पूर्ण इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे. ही वीरांगड इथं ठेवलेले आहेत वीरांची. आणि ह्या वीरांगडांसोबतच इथे तानाजी मामांचं सुद्धा वीरांगड आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. धर्मासाठी झुंजावे, झुंजून अभ्यासी मारावे. मारिता मारिता घ्यावे राज्य आपले. देशद्रोही जितके गुते मारो निघालावे परते. देवदास पावती पत्ते यदसी संशयो नाही. देवमस्तकी धरावा अवघाल कल्लोळ करावा. मुलक वाढवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. तर मित्रांनो, हे आपल्याला मोहिमेवरनं आलेले सगळ्या मित्रगण भेटलेले आहे. तुम्ही कुठून आले? आम्ही नागपूर विदर्भातून आलेले आहेत. आणि कशी झाली मोहीम पूर्ण? छान झाली का मोहीम? काय भेटलं शिकायला म्हणजे असं नवीन? अतिशय उत्साही. आणि जो ज्यावेळेस महाराजांच्या सोबत जे मावळे जायचे ती पूर्ण आपल्याला कशा पद्धतीने जायचे काय तो पूर्ण अनुभव मला अनुभवायला मिळाला. म्हणजे एक तुम्ही त्या काळामध्येच गेला असावे. आता माझी पण मोहीम चालू होती तेव्हा मला पण असं कधी कधी फील व्हायचं की आपल्यासोबत कोणतरी चाललंय बाबा घोड्यांवर. जसं तुम्हाला काय वाटलं का कधी? खूप बरं वाटलं. आपल्यासाठी जे मावळ्यांनी सहन केलं आहे त्याची अनुभूती जाणवायला मिळाली या एवढ्या दिवसांमध्ये. आणि बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्या गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या. बऱ्याच गोष्टी पाहायला सुद्धा मिळाल्या. तानाजी मालुसरेंचं एवढं मोठं बलिदान आपल्याला अनुभवायला मिळालं. अभ्यास मोहीम पण झाली असेल काय थोडक्यात? अभ्यास मोहीम मध्ये काय असं एकदम नवीन काहीतरी शिकायला भेटलं असं काहीतरी? सगळं नवीनच शिकायला मिळतं. सगळं नवीन. तुमची पहिली मोहीम होती का? दुसरी मोहीम. अच्छा. काही लोकांची पहिली. तर छान वाटलं खूप ह्यांना भेटून. आणि ह्यांनी मोहीम पूर्ण सक्सेसफुल पार करून परत इकडे सिंहगडावर सुद्धा आले. धन्यवाद सगळ्यांना. असं मला एवढ्या दिवसामधून पहिल्यांदा एवढे सगळे मित्र पहिल्यांदा बघायला भेटले. खूप छान. सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा एकदा मोहीम करावी आणि गड किल्ल्यांचा मान ठेवावा. गडकोटांवर येताना आपली सगळ्यांनी काळजी घ्यावी की गडकोटांचा कुठल्याही प्रकारचा अपमान होणार नाही. महाराजांच्या विचारांचा अपमान होणार नाही याची सुद्धा सगळ्यांनी काळजी घ्यावी गडकोटांवर येतेवेळी. किंवा कुठलंही प्लास्टिक वगैरे गडकोटांवर टाकू नये, अन्यथा
जसं गडाचा कुठेही अपमान होता कामा नये. बरोबर. जय शिव. मित्रांनो, इकडे अमृतेश्वर मंदिर, इकडे दीपस्तंभ ठेवला. हे इथं मारुतीचं मंदिर आहे मित्रांनो, आणि मारुतीच्या मंदिराच्या जस्ट बाजूला हे इथं देवटाक आहे. हे पाणी प्यायचं पाणी असणार आहे, कारण हे प्रॉपर बांधण्यात आलेले आहे जेणेकरून बाष्पीभवन पण नाही होणार आणि ह्याच्यामध्ये कोण घाण पण नाही टाकणार आहे. बघा किती स्वच्छ पाणी, बघा एकदम स्वच्छ पाणी. हा इकडे हा कल्याण दरवाजा. कल्याण दरवाजाचा सुद्धा इतिहास मित्रांनो, जेव्हा तानाजी मालुसरे आणि त्यांचे मावळे जेव्हा डोंगरगिरीचा कडा चढून वर आले होते तेव्हा आतमधून कल्याण दरवाजा खोलण्यात आला होता, आणि कल्याण दरवाजामध्ये सूर्याजी आणि जे मामा आहेत ते वाट बघत होते. आणि जसा कल्याण दरवाजा खोलला तसे आपले सगळे मावळे आतमध्ये आले गडावर आणि पूर्ण गड आपला काबीज केला. तो हा कल्याण दरवाजा काय बघा, कल्याण दरवाजा. इथे हत्ती, शपथ तो हत्ती बघा. कल्याण दरवाजाचा उपदरवाजा. हा राजमार्ग आहे. हा जो आहे हा राजमार्ग आहे, तुम्ही बघू शकता. किती मोठे मोठे बुरुज आहेत बघा, अजून सुद्धा शाबूत आहेत. तो बुरुज बघा, हा बुरुज बघा, आणि हा गौमुखी आकाराचा दरवाजा. जोपर्यंत तुम्ही दरवाजाच्या समोर येत नाही तोपर्यंत तुम्हाला दरवाजा दिसणारच नाही, असा विषय. खूप महाकाय दरवाजा आहे बघा ना. इथे देवडी आणि हा कल्याण दरवाजा, महादरवाजा. हा इथे नगरखाना, वरती नगरखाना. कल्याण दरवाजाची सुद्धा सेम जसं आपण प्रत्येक दरवाजाला बघतो. हे जे तुम्हाला दिसतंय हे मधी, हे सगळे भाल्यांची जागा आहे. म्हणजे इथून भाले टाकले जायचे आणि दरवाजाला जर समजा कोण त्रास देत असेल तर ते या भाल्यांनी, मोठे मोठे भाले असायचे, या भाल्यांनी त्यांच्यावर मारा केला जायचा. आणि हे जे लाकूड दिसते हे एक दरवाजाचाच एक भाग असणार आहे, आणि इथून एक ओंडका इथे टाकला जायचा, त्याच्याने दरवाजाला सपोर्ट राहायचा आणि दरवाजा पुढे मागे मूव्ह करायचा. आणि ही पूर्ण दरवाजाची जागा आतमधली. आणि इथे देवडी आहे, आणि ही लॉकिंग सिस्टीममध्ये पूर्ण हा दगड आहे, पूर्ण लॉकिंग सिस्टीममध्ये दगड आहे. हा जर समजा दगड काढला, हा मधला दगड काढला ते बाकीचे सगळे दगड ढासळणार, अशी गोष्ट आहे. म्हणजे दगड सगळे लॉकिंग सिस्टीममध्ये बसवलेले असतात. या जो दरवाजाचा दगड आहे तो मित्रांनो हा आहे मधला. हा मधला दगड सर समजा निघाला तर हे पूर्ण तटबंदी, पूर्ण दरवाजा ब्लॉक होणार. आणि इथून वरती जायला दरवाजा, इकडून सुद्धा गोमुख आहे, इकडून सुद्धा गोमुख आहे. गोमुखी पूर्ण दरवाजा आहे. आणि ह्या पायऱ्या जर समजा तुम्ही बघशाल, लाकडी ओंडक्याने जर समजा तुम्ही दरवाजावर मारा केला तरी तुम्हाला सरळ एक जागा पाहिजे पुढे मागे होण्यासाठी आणि धडक देण्यासाठी. तरी ते पण नाही होऊ शकत, आणि हत्ती पण इथं आणू नाही शकत. हत्तीसुद्धा इथे धडक नाही देऊ शकत, हत्तीला इथं उभं राहायला जागाच नाही. कारण तर या सगळ्या गोष्टी आहेत मी वारंवार व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे. वरती नगरखाना आहे आणि इथे कमळ आहे. देवडीच्या आतमध्ये एक छोटीशी रूम आहे. कल्याण दरवाजा बराच मोठा आहे, पुणे दरवाजेपेक्षा. हे जे ठिकाण आहे इथे तानाजी मालुसरेंनी उदयभानाचा वध केला. इथे ठिकाणी कल्याण दरवाजाच्या वरती आहे झुंजार बुरुज. झुंजार बुरुजाच्या खाली इथे एक खड्डा आहे, कसला आहे काय माहिती. पूर्वी नक्कीच काहीतरी इथं असेल, सांगता नाही येत. का खड्डा पडलाय काय माहिती.
झुंजार बुरुजाच्या ह्या साईडला गेलं तर इकडे एक चोर दरवाजा आपल्याला बघायला भेटणार. इकडे एक बुरुज. आता आपण तटबंदीने चालतोय. पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करायचं म्हणलं का दिवस जायला लागतं, पण आपण करतोय. तर आपण हे डोनागिरीच्या कडेवरनं तिकडे गेलो वरती स्मारकाकडे, मग कल्याण दरवाजा, मग इकडे बुरुज, आणि मग इकडे आता चोर दरवाजाकडे शोधत चाललोय. चोर दरवाजा ते ड्रेनेज सिस्टीम होती ती. तो चोर दरवाजा असं खाली उतरायला मार्ग. इथे बुरुज असणार आहे. तो बुरुजाच्या खालून चोर दरवाजा असणार आहे, पण बुरुज ढासळला आहे आणि चोर दरवाजा पूर्ण मोकळा झाला आहे. इकडनं जायला जागा. आता आपण झुंजार माचीवरनं चालत इकडे जिकडे तानाजी मालुसरे यांचा हात कटिंग, त्यांचे ठसेत जसे हे बोलतात त्यांना माहिती आहे तो रोड. आपण तिकडे आता चाललो आहे. एक 3-3.5 तास झाले आपण किल्ला एक्सप्लोअर करतो आहे. अजूनही आपले 4 ते 5 पॉईंट बाकी आहेत. इथे एक बुरुज आहे, भरपूर मोठा किल्ला आहे. एक बुरुज आहे बघा, आणि हा डोनागिरीचा कडा आहे. इथून नीट दिसतोय. तिथे एक गुफा आहे बघा, दिसली का? दिसली गुफा इथे. इथं पण बांधकाम केले. चला वर जायचं इथून. हा डोनागिरीचा कडा आहे आणि याच्या ह्या साईडून जायचं आहे ना. इकडेच आहे का? इकडे स्मारक आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांचा हात गमावल्याची जागा आहे. आपला पायापासूनच चुकीचा आहे आणि त्यामुळे लेकरं चुकीचे हे बघा इथे हात दिसतोय. कुठे गेलं? हे हात पाणी पिता का दादा? पिंडाच्या आकाराची एक विहीर आहे बघा. आकार एकदम पिंडीसारखा आहे, जसं आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावर बघितलं असेल तसं. पाणी जेणेकरून सावली पडत राहील. हे बघा सावली पडली पाण्यावर अजूनसुद्धा. सूर्य इकडे तिकडे गेले तरी सावली पडत राहते, बाष्पीभवन नाही होत पाण्याचं. तिथे एक मंदिर आहे. हे वन विभाग विश्रामगृह आहे, पण इथं आतमध्ये नक्कीच वाडाबिडा असावे बघा. बालेकिल्ला हाच असेल मग, हे का नाही? हा बालेकिल्ल्याचा भाग आहे, पण हा पूर्ण वन विभागाच्या अंडर आहे. जाऊ नाही शकत आपण तिथे, है का नाही? इकडनं पण बंद आहे. वाडा सदर सगळं आतमध्ये असावं. तिथे एक आपण छोट्याशा हॉटेलवर आलो. इथं बसून जेवायचं. पिठल्या भाकरीच. हां, दही वगैरे कशाला? दही मडक्यातलं नुसतं पिठलं भाकरी द्या. चालेल. नाही म्हटलं लागलं दही वगैरे तर सांगा. बरं ठीक आहे, आणा दही. इथं बसून मस्त पैकी जेवायचं. आता ते एक पाण्याचं टाक आहे. आता आम्ही जेवून या रस्त्याने येत होतो तेव्हा बघितलं. हे 2 पाण्याचे टाकीत. तिथे एक आहे वरती. अशा आतमध्ये बालेकिल्ल्याच्या बाजूला खूप काही गोष्टी आहेत बघण्यासारख्या. और हे तर लय मोठं पाण्याचं टाक. कसं आहे कोरले दगडाच्या आतमध्ये. गणपतीचं मंदिर वाटतं तिकडे, बाप्पाचं आणि हनुमान बाप्पाचं मंदिर आहे. आशीर्वाद देता नाही. इथं पण एक पाण्याचं टाक आहे बघा आतमध्ये. आहे का डेंजर का नाही? पाण्याची टाकी भरपूर आहे. पाण्याची टाकी भरपूर आहेत. भेटेल ना लस्सी तिथं. पण एक कुंड आहे बघा. स्वच्छ पाणी. इथं बाटल्या टाकल्यात ना, पण चांगल्या माणसांनी. चांगली माणसं असतात ती कचरा करणारी. हे आतमध्ये बरं का पूर्ण त्याचा पाग आहे. सरळ इकडनं आपण असं चालत आलो या साईडला. घोड्यांचा पागा. राजवाडा आणि अन्नधान्याचं कोठार हे आतमध्ये असणार आहे बालेकिल्ल्यामध्ये, पण तिथे जायला परमिशन नाही.
हा घोड्यांचा पाग आहे इथे. थंड ठिकाणी घोड्यांचा पागा कधी पण दगडाच्या आतमध्ये कोरलेलाच असतो. घोड्यांचं पाणी प्यायचं, पाणी पिण्यासाठी. हे दोन घोड्यांचं पाणी पिण्यासाठी. वीस 30 घोडे बसतील याच्यात. घोड्यांचीच पाग आहे इथे, लाकडी बांधकाम असणार आहे. आणि हे आतमध्ये अजून घोड्यांची पाग आहे, पण लाकडी बांधकाम आहे, कोरलंय बघा सगळं. नाही तर मग हे सगळं ढासळलं असेल, असं पण झालं असेल. घोड्यांची पाग कसली डेंजर आहे कोरलेली आतमध्ये. तर एक फक्त आपला घोड्यांचा पागा राहिला होता. आपण जाताना इकडनं असं गेलो होतो, पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून जेवून मग परत इथे घोड्यांच्या पागापाशी आलं. तर लास्ट आपण घोड्यांचा पागा बघितला. आणि इथं हा पुणे दरवाजा 2. तर आपण खाली गाडीच्या इथं जाऊन आपला व्लॉग एंड करूया. पुणे दरवाजाच्या इथे आलो आहे आणि इथे एक घोषणा द्यायचं असं ठरलं आहे. आणि मग ही घोषणाच्या नंतर आपण आपला व्लॉग एंड करूया. जर समजा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपले दादा घोषणा देतील, द्या. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. हर हर महादेव. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. नरवीर तारेराम मालचुरेंचा विजय असो. चला आपण ब्लॉग इथे सेंड करूया. जय शिवराय. बाय बाय.